दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7:45 वाजेच्या दरम्यान सौ रेखा सिद्धेश्वर बिजली वय 33 गृहिणी राहणार मंत्री चंडक नगर भवानीपेठ सोलापूर या देवदर्शनावरून परतत असताना तीप हॉस्पिटल जवळ 2 अनोळखी युवकांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता 2023 नुसार कलम 309(4)(3)(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 मे 2025 रोजी रूपा भवानी मंदिर रस्त्यावर सापळा रचून संशयित आरोपी हनुमंत रामचंद्र बोडके वय 22 राहणार पात्रूड धाराशिव व नागेश उर्फ नागनाथ दयप्पा पाटोळे वय 23 राहणार सांगली सध्या धाराशिव यांना अटक तर त्यांच्याकडून यामा हेफझेड काळी मोटारसायकल किंमत 1,15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत 70,000 व विवो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 असा एकूण 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात। या यशस्वी कारवाईत पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश केडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यासोबतच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी ही तांत्रिक मदत पुरवली।